निसर्गाची काळजी घेण्याचा प्रयत्न चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे संजीवनी विद्यानिकेतन विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षक आणि सुजाण नागरिकांनी केला। वडवळ नागनाथ जवळील संजीवनी बेटावरील कचरा आणि बाटल्या गोळा करून या सर्वांनी साफसफाई केली। संजीवनी बेटावरील 13 सप्टेंबरच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही साफसफाई केली। होत आहे आणि या उत्तर आषाढा नक्षत्राचं महत्त्व बऱ्याच लोकांना माहिती आहे। त्यामुळे या ठिकाणी या वनस्पती बेटावर विविध प्रकारच्या वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती आहेत। त्या वनस्पतीचा उपभोग घेण्यासाठी बरेचसे त्यांच्या व्याधी दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। परंतु प्रत्येकजण येणारा, काही पर्यटक असतील, हौसी असतील, काही रोगी असतील, येत असताना सोबत आणलेलं सामान, प्लास्टिक बॅग, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतात आणि त्याचा यूज करून इथंच टाकून जातात। आणि प्रामुख्यानं त्या दृष्टीने येणाऱ्या लोकांना सुविधा म्हणजे त्यांना काही अडचणी होऊ नये, कचरा वाटू नये, कचरा त्या पूर्वसंध्येला म्हणजे त्याच्या अगोदर नक्षत्राचं सुरू होण्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणचा कचरा सगळा जमा करण्याचा, आम्ही शाळेतले आमची मुलं घेऊन थोडा सेवा देण्याचा, म्हणजे आम्ही कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा आम्ही प्रयत्न थोडासा आम्ही याच्यासाठी आमचं योगदान आम्ही थोड्या प्रमाणात दिलेलं आहे। संजीवनी वनस्पती बेट हे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथवरून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे। हे महाराष्ट्रातील एकमेव वनौषधी बेट असून येथील वनौषधीचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात। येथे अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात, जसे की गुळवेल, जटावरी, हाकमारीचा पाला, लोखंडी साल व इतर खूप वनस्पती या बेटावर पाहायला मिळतात। येथील वनस्पतीचे सेवन केल्याने विविध आजारांवर उपचार होतो। तसेच बेटावर असलेले इच्छापूर्ती हनुमान मंदिर, महामृत्युंजय महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि माता दुर्गा मंदिर या बेटावर आहेत। बेटावर पाहण्यासाठी गुफा, थंड हवेचे ठिकाण, लोटांगण पॉइंट व एक निसर्गरम्य वातावरण या बेटावर आहे। परंतु या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेताना त्याला प्रदूषित करण्याचे काम काही लोकांकडून घडते, मग प्लास्टिक असो अथवा दारूच्या बाटल्या। त्यामुळे बेटाच्या सौंदर्याला गालबोट लागल्यासारखे होते। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वडवळ नागनाथ गावातील सुजाण नागरिक आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून संजीवनी विद्यानिकेतन विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांनी संजीवनी बेटावर साफसफाई करून गावकरी आणि यात्रेकरूंपुढे नवीन आदर्श घालून दिला आहे। परिसरातून शाळेच्या या कामाचे कौतुक होत आहे। मराठी टाइम्ससाठी चाकूरहून सतीश चंदे।